पूर्णपणे आपल्याला दिसतंय डॉमिनेट झालेलं आहे ओबीसी. आणि विदर्भाच्या बाबतीत विचार केला तर विदर्भाच्या बाबतीमध्ये आपण जर का बघितलं तर पुन्हा एकदा आपण जाऊन त्याच्यामध्ये बघूया, कारण विदर्भाचा जो सगळा भाग आहे त्याच्या विभागामध्ये विदर्भामध्ये त्याला ओबीसी म्हणून जर का आपल्याला बघायचं असेल तर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये एवढंच बघावं लागेल की आपल्याला ओबीसी हा जो सगळा प्रवर्ग आहे किंवा त्याच्यामध्ये ह्या इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे जर पुन्हा आकडा बघितला तर विदर्भामधला 27 जागा ज्या आहेत, म्हणजे 62 जागा हा सभागृहात जाण्याचा राज्यमार्ग होता, राजमार्ग होता, समृद्धी महामार्ग होता विदर्भातनं. त्याच्यापैकी ओबीसी वर्ग किती मोठ्या प्रमाणात हा महायुतीच्या बाजूने एकवटलाय. त्याच्यामध्ये 17 जागा भाजपला मिळालेल्या, शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आणि एनसीपी 2 आहे, काँग्रेसला 2 म्हणजे भाजपचं किती मतांच्या विषयाला घेऊन मायक्रो प्लॅनिंग झालेलं होतं किंवा त्यांनी ते यशस्वी करून आणि यश त्याच्याशिवाय हे मिळालेलं दिसत नाहीये की अनेक वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. पण आपण जर का वस्तुनिष्ठ पद्धतीनं बघायचं झालं तर ही ती परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये भाजपच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा त्यांचे जे चाणक्य असतील त्यांनी म्हणा, ज्या पद्धतीनं हा सगळा हे जे सगळं ही जी विधानसभा जी आहे ती अतिशय गांभीर्यानं घेतली आणि ती नुसती गांभीर्यानं घेतली नाही तर या विधानसभेमध्ये त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवून दाखवलं, कारण ते अतिशय सूक्ष्मात तिकडे उतरले होते आणि त्याचं हे चित्र जे आहे ते स्पष्ट झाले. म्हणतात आपण म्हणजे ह्या सगळ्या निवडणुकीच्या विषयाला घेऊन स्वतः अनेक उन्हाळे पावसाळे तुम्ही बघितले, पण अशा पद्धतीने एका बाजूला ओबीसी एकवटणं किंवा मराठ्यांमध्ये असणारा संभ्रम त्यातनं त्यांनी महायुतीकडे मुळात जर का त्याची अंब्रेला बघायची झाली तर भाजपनं यावेळेला काय केलं नेमकं तर ते मतविभाजनासाठी आणि त्याच्यातनं आपला जो शेअर जो आहे तो वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. हे थोडक्यात अतिशय जर का सांगायचं झालं तर ते मतविभाजनाचं प्लॅनिंग त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे केले. सब घोडे 12% असा विषय ठेवलेला नाहीये. त्यांनी जो काही प्रश्न जो हा सगळा विषय हाती घेतला भाजपनी प्रत्येक पातळीवरती त्यांनी मुस्लिम महिला असतील, मुस्लिम समाज असेल, ओबीसी असेल, मराठा असेल, प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकरी असतील त्याच्यामध्ये पण आपण जाऊ. ही मॅजिक वॉल आपल्याला बरंच काही आपल्याला दिवसभर सांगणार आहे. सगळं काही आता लगेच सांगायला नको, त्याशिवाय सगळेजण येऊन बघणार नाही दिवसभर काय चाललंय ते. पण आपण त्यांना दाखवूया, सगळ्या आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवून देऊया की नेमकं काय घडलं महाराष्ट्रात. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मंडळी अशाच पद्धतीने आमच्या फिल्टरमध्ये जाऊन आम्ही वेगवेगळे फॅक्टर जे आहेत त्यामध्ये फार्मर फॅक्टर असेल, त्याचबरोबर महिलांचा विषय असेल, महिलांच्या मतदानाची टक्केवारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली, मग लाडकी बहीण योजना त्यामध्ये किती महत्त्वाचा वाटा ठेवून आहे हा देखील मुद्दा आपण तपासणार आहोत. दलित वोटर्स असतील, त्याचबरोबर मुस्लिम वोटर्स असतील, ते कशा प्रकारे कुठे झुकले हा देखील भाग जो आहे किंवा त्याबद्दलचा अभ्यास या मॅजिक वॉलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.